नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉयल इन्फो या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये आत्ता जी भरती आली आहे त्याची सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या भरतीची जाहिरात आली आहे त्यासाठी आपल्याला अप्लाय करायची लास्ट जी डेट आलेली आहे, तारीख आहे 27 मे 2024. म्हणजे आज जर बघितलं तर 14 तारीख आहे, म्हणजे आपल्याकडे 12 ते 13 दिवस राहिले आहेत. तर ह्या कमी वेळात आपल्याला लवकरात लवकर ह्यासाठी अप्लाय करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर व्हिडिओ स्टार्ट करूया. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा नवीन प्रकारच्या ज्या भरती किंवा सरकारी नोकरीची जाहिरात, प्रश्नपत्रिका व इतर माहिती आपणास लवकरात लवकर मिळावी. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करत असताना आपण सर्वप्रथम पाहणार आहोत की जागांची संख्या जी आहे ती 56 म्हणजे 56 जागांसाठी ही भरती आलेली आहे. आता ह्यामध्ये जर बघितलं आपण, मुंबई हायकोर्ट हे आपल्या देशातील एक सर्वात जुने कोर्ट आहे. त्याचे 3 खंडपीठाद्वारे आपल्याला जे कामकाज हे चालत असते. विद्यार्थी मित्रांनो, आपण परीक्षेची तयारी करत असाल तर कमेंटमध्ये आपल्याला सांगायचं आहे मुंबईची जे कोर्ट आहे त्याची 3 खंडपीठे कोणती किंवा कोणत्या शहरात आहेत. तर मुंबई हायकोर्टमध्ये वेगवेगळ्या पदासाठी भरती जी आहे त्यामध्ये आपण जर बघितलं तर सर्वात प्रथम क्लर्क, स्टेनोग्राफर आणि असिस्टंट किंवा इतर पदे. आता पदाची तर आपल्याला अजून समजलेलं नाही कोणत्या प्रकारची पदे आहेत. तर पुढे पदाचे नाव जे आहे ते लिपिक पण आहे. त्यासाठी आपण सर्व पात्रता पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम आपल्याला बघायचं आहे, यासाठी पात्रता जी लागणार आहे पदवीधर लागणार आहे. पदवीधर म्हणजेच आपण BA, BSc, BCom, BCS, BCA किंवा इतर कोणत्याही स्ट्रीममधून पदवी समेत जर शिक्षण झाले असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर आपण संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे किंवा ITI इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट असणंही आपल्याकडे आवश्यक आहे. म्हणजे संगणक टायपिंगचा कोर्स किंवा ITI इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट हे जे आपलं कंप्लीट झालेलं असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तिसरी जी पात्रता आपल्याला आवश्यक आहे ती आहे MSc किंवा समतुल्य कोर्सेस होणं आपल्याला किंवा सर्टिफिकेट असणं आपल्याला आवश्यक आहे. त्याचबरोबर ह्या संगणकच्या पात्रता आहेत जसं की MSc किंवा टायपिंग, हे आता बेसिक गोष्टी कंपल्सरी करण्यात आलेल्या आहेत. आता यानंतर आपल्याला बघायचं ते वयाची अट बघायचं आहे. इथं अप्लाय करत असताना जे आपलं वय आहे ते 18 ते 38 वर्षाच्या मध्ये असणं आवश्यक आहे. म्हणजे आपण ओपनमध्ये असाल तर 18 ते 38 मध्ये आपण अप्लाय करू शकता. जर इतर आपण मागासवर्गीय गटात बसत असेल तर आपल्याला 5 वर्षाची नेहमीप्रमाणे सूट पण इथं देण्यात आलेली आहे. म्हणजेच आपलं वय जे होऊन जातं ते 18 ते 43 वर्ष आणि जनरल कॅटेगरीसाठी हे होऊन जातं 18 ते 38 वर्ष. आता त्यामध्ये जर आपण बघितलं नोकरीचे ठिकाण जर बघितलं, सध्या तर वेबसाईटवर आपल्याला नोकरीचे ठिकाणे नागपूर खंडपीठ नागपूर देण्यात आलेलं आहे. म्हणजेच नागपूर, जसं मी तुम्हाला सांगितलं कमेंट करून सांगा की मुंबई हायकोर्टाची खंडपीठे कुठे होती, त्यातले एक नागपूरमध्ये पण त्यांचं खंडपीठ आहे. त्यामुळे नागपूरमध्ये बऱ्यापैकी या नोकरीचे ठिकाण असणार आहे. त्यानंतर यासाठी लागणारी जी फी आहे ती 200 रुपये ठेवण्यात आलेली आहे. सर्वांसाठी ही 200 रुपये फी आहे. आपण SC/ST किंवा OBC मध्ये बसेल तरी सुद्धा आपल्याला 200 रुपये भरायचे आहेत आणि जनरलमध्ये असेल तरी सुद्धा आपल्याला 200 रुपयेच फी भरायची आहे. अप्लाय करत असताना भरायचे आहे. आता त्यामध्ये जर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जर बघितली तर 27 मे 2024 संध्याकाळी 5 पर्यंत आहे. ऑनलाईन अर्ज करायसाठी आपण इथे अप्लाय पण करू शकता. आता आपण यामध्ये पाहणार आहोत की अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असणार आहे. तर इच्छुक उमेदवार मुंबई उच्च न्यायालयाच्या भरतीसाठी अधिकृत वेबसाईट, जी वेबसाईट मी तुम्हाला इथं सांगितलं किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट पण देणार आहे, त्यावर पण क्लिक करू शकता. परीक्षेसाठी अर्ज शुल्क 200 आहे व उमेदवार नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन फी भरू शकता. जसं आपल्याला अप्लाय ऑनलाईन करायचं आहे त्यामुळे फीही आपल्याला ऑनलाईन भरायचं आहे. आपण क्रेडिट कार्ड UPI द्वारे पण भरू शकता. आता त्यानंतर जर आपण एकदा अप्लाय केल्यानंतर परीक्षेच्या अगोदर आपल्याला प्रवेशपत्रही दिलं जाईल. मुंबई उच्च न्यायालयाच्या लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाईटवर पात्र उमेदवारांना दिले जाईल. म्हणजेच ज्या उमेदवारांचे अर्ज व्यवस्थित सबमिट झाले अशा उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवरून आपल्याला जे हॉल तिकीट आहे डाउनलोड करायला मेसेज किंवा आपल्याला ईमेलद्वारे कळवण्यात येईल, त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांनी प्रवेशपत्राचे प्रिंटआउट डाउनलोड करून घेणे आवश्यक आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला जायच्या अगोदर हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या आणि ते आपल्या सोबत ठेवा. त्याचबरोबर एखादं ओळखपत्रही आपल्यासोबत ठेवा, जसं की पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, वोटर आय डी असेल तर तेही आपल्यासोबत ठेवायचं आहे. आता यामध्ये निवड प्रक्रिया जर बघितली, मुंबई उच्च न्यायालयाच्या भरतीसाठी निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी, जसं की लेखी परीक्षा म्हटलं तुम्हाला मी शैक्षणिक असणार आहे. कौशल्य चाचणीमध्ये काय येणार, टायपिंग येणार आहे. त्याचबरोबर वैयक्तिक मुलाखत होणार आहे. त्यानंतर आपले दस्तावेज म्हणजेच आपले जे डॉक्युमेंट आहे त्याचे स्क्रीनिंग केलं जाणार आहे. असे टप्पे आहेत. निकाल प्रक्रिया जसं म्हटलं, जसं लेखी परीक्षेचे निकाल सामान्यतः वेबसाईटवरचे घोषित केले जातात आणि जे लेखी परीक्षेत उमेदवार पात्र ठरलेले बाकी झालेल्या उमेदवारांना कौशल्य चाचणी किंवा मुलाखतीसाठी नंतर बोलवून देते. ती आपल्याला माहिती जी आहे ईमेल, SMS द्वारे देण्यात येईलच. तर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही सध्याची नवीन बातमी आली आहे. त्यानुसार 56 जागा लिपिक पदाच्या जागांसाठी भरती चालू करण्यात आली आहे. तर ही एक आपण सरकारी नोकरीची जर तयारी करत असाल तर आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आणि त्यामुळे याला आपण नक्कीच अप्लाय करा. कारण अप्लाय करायसाठी फी ही फक्त ₹200 ठेवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, MPSC सारखं आपल्या ₹1000 वगैरे भरायची गरज नाही आहे. नक्कीच ₹200 मध्ये आपण यासाठी अप्लाय करणार आहोत. जर का आपण पोलीस भरती किंवा इतर रेल्वे किंवा तलाठी, ग्रामसेवकसाठी तयारी करत असाल तर सुद्धा आपण ह्या परीक्षेसाठी अप्लाय करावं, जेणेकरून अभ्यासक्रम हा थोड्या प्रमाणात समानच असणार आहे, जेणेकरून आपल्याला इथे सुद्धा यश मिळू शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालयात भरतीमध्ये आपल्या परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे याचे व्हिडिओ बनवणार आहोत. तर आपल्या काही शंका किंवा काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून अवश्य विचारा. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या हार्दिक आभार. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, पुन्हा एकदा जमून अभ्यासाला लागा आणि या परीक्षेला आपल्याला नक्की सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण होईल अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून व्हिडिओ थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.